भाष्य करणार नाही. आणि नंतर अजितदादांचं प्लेन क्रॅश झाल्याच्या ठिकाणी आम्ही गेलो. संध्याकाळी 5 वाजता अंत्यविधी आटोपल्यानंतर, तो दिवस एकादशीचा होता मला आठवतो. तिथली माहिती घेतली. तिथल्या सरपंचांनी असं स्टेटमेंट दिलं होतं की कोणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्याला वाचवायला गेलो तो अचानक स्फोट झाले आणि मग नंतर कळलं 5 मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA म्हणते की विमानात 6 लोक गेली, सापडतात प्रत्यक्षात 5. अवतीभोवती जी कागदपत्र आहेत ती कुठे जळलेली नसतात. जो पायलट पूर्वीचा असतो, सिंग नावाचा माल, बरोबर, पूर्वीचं सिंगच आहे ना. त्याच्यानंतर कपूर नावाचा पायलट तिथे येते, क्रू पायलट म्हणून ती माळी नावाची मुलगी त्या ठिकाणी असते. आणि दादांसोबत विदीप जाधव त्यांचे सुरक्षा रक्षक, ते सुद्धा त्या दिवशी याच्याकरता गेले होते कारण त्यांचं मूळ गाव बारामतीपासून जवळ असल्यामुळे प्रवासाचा वेळ वाचावा म्हणून ते त्या दिवशी त्यांच्यासोबत होते. मी काल 27 जानेवारीची पूर्ण माहिती देवगिरीवरून घेतली कारण मला माहीत आहे दादा 1 सेकंदही खाली राहणाऱ्या व्यक्तींपैकी नव्हते. दादा 4:15 वाजेपर्यंत मंत्रालयीन कामकाज आटपून देवगिरीवर आले होते. 7:30 वाजेपर्यंत त्यांनी पक्षाच्या विविध नेत्यांच्या, पक्षाच्या लोकांच्या भेटी घेतल्या होत्या आणि 8 वाजता साधारण देवगिरीवर ते फ्री झाले होते. आणि फ्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता मला कंटाळा आलाय जाण्याचा, पण तत्पर्यंत त्यांच्या गाड्या तयार होत्या आणि बॅग वगैरे ठेवून तयार होत्या सगळ्या. आणि ते जे मनवे मामा आहेत ज्यांचा मुलाखत तुम्ही पाहिली, त्यांनी सांगितलं की दादा आपण तयार, आपण निघूया, कारण मुंबईवरून पुण्याला जायला हार्डली 2 तास लागतात. 8ला निघाले असते तरी 10 वाजेपर्यंत सहज पोहोचले असते. दादांनी तिथे सांगितलं की नाही मला आता कंटाळा आलाय, आपण उद्या विमानाने जाऊया. मग दुसऱ्या दिवशी सकाळी विमान बोलावलं गेलं, त्या विमानात दादा गेले. पण त्या दिवशी जर गेले असते 8 वाजता निघाले असते, 10 वाजता पुण्याला पोहोचले असते, तिथं शांततेत आराम झाला असता. दुसऱ्या दिवशी 5ला उठून 6ला नित्यनेमानं तिथून निघाले असते, 8 वाजता बारामती पोहोचले असते, कारण पुण्यावरून बारामती काही फारशी लांब नाही. कदाचित हा अपघात टळला असता. आता हा घात आहे की अपघात आहे? विमान जे आलं, जे होतं, त्या कंपनीवर 1 वर्षापासून बंदी होती. मी काल शंका मीडियाच्या समोर व्यक्त केली होती की त्या दिवशी दादांची ओळख त्यांच्या हातातील घड्याळावरून पटली असं सांगितलं गेलं. मात्र आज तोही मुद्दा खोडला गेलेला आहे की घड्याळावरून ओळख पटली नाही, तर त्यांच्या अंगात असलेल्या पांढऱ्या कपड्यावरून ती ओळख पटली असं पण सांगितलं गेलं. आणि दादांच्या या मृत्यूचं गूढ महाराष्ट्रासमोर आजचा 6वा दिवस आहे, ते अजूनही कायम आहे. मला शंका होती म्हणून तो मुद्दा मी महाराष्ट्राच्या समोर पटलावर ठेवला. तात्काळ CBI चौकशी झाली पाहिजे, उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे. माजी न्यायमूर्ती एखादा चांगला त्यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय चौकशी गठीत झाली पाहिजे. त्याकरता केंद्रीय विमान मंत्र्यांची, केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजींची अपॉइंटमेंट घेण्याचं मी ठरवलेलं आहे. तत्पूर्वी 1 दिवसाचं विशेष अधिवेशन राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बोलवावं असं सुद्धा पत्राद्वारे मी 2-3 दिवसात मुंबईला गेलो तर त्यांना भेटून विनंती करणार आहे. आता जर दादांचा घातपात झाला असेल तर याची बदला घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या सगळ्यांची. बदला घेणं म्हणजे आपल्याला काही ढाल तलवारी काढून संताजी धनाजी जसे पेटून उठले होते औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापायला, तसं करायचं नाही आहे. आपल्याला आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हे विचारायचं आहे की जे दादा गाडीत बसण्यापूर्वी सीट बेल्ट लावल्याशिवाय बसत नव्हते, त्या दादांचा अशा पद्धतीनं दुर्दैवी मृत्यू होणं, विमानामध्ये 6 असल्याचं UGCA सांगते, 5 डेड बॉड्या भेटणं, हे जे शंकेचं काहूर केवळ अमोल बिटकरीच्या मनात नाही आहे, हे शंकेचं काहूर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनात आहे. तो कुठल्याही धर्माचा, कुठल्याही पक्षाचा असो, ह्याची उत्तरं काळाच्या पडद्याआड जाता कामा नये. कारण ताश्कंद कराराच्या वेळेस लालबहादूर शास्त्रीच्या विमानाची दुर्घटना झाली, ते गुण अजूनही देशाच्या समोर आलं नाही. नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या विमानाचा अपघात असाच झाला, तेही गुण काळाच्या पडद्याआड लपलेलं राहिलं.
अनेक लोक विलासराव प्रमोद गोपीनाथराव मुंडे साहेबांचा सीट बेल्ट लावलेला एक फोटो येतो, पण त्यांच्या पण मृत्यूचं गूढ अजून कायम आहे. विनायकराव मेटे साहेब सकाळी मुंबईला निघाले होते, त्यांचाही असा अपघाती मृत्यू झाला. आणि आज तर अजितदादासारखा माणूस, ज्या माणसानं कधी जात नाही पाहिली, धर्म नाही पाहिला, लहान मुलं असो, म्हातारी माणसं असो, सर्वांचा सन्मान, कुठल्याही धर्माचा असो, कुठं मुस्लिम समाजाबद्दल कोणी अपशब्द बोललं, पहिली प्रतिक्रिया दादाची. दरवर्षी कोरेगाव भीमाला जाऊन अभिवादन करणारा एकमेव नेता या महाराष्ट्रातला, ज्यांच्या भाषणात शिवशाहू फुले आंबेडकरांशिवाय दुसरं काहीच नव्हतं, फक्त डेव्हलपमेंट. कामं सांगा काय आहेत तुमचे, बाकीचं तुम्ही करू नका. काल आम्ही दोघं तिघं बसलो होतो आणि त्यात आमची चर्चा झाली की आता वाघ महाराजांनी सांगितलं तलवारी तुम्ही बॅन करू नका, शेळके साहेबांनी सांगितलं आता सावरून जा, अनेक लोक मला भेटून राहिले आता तुम्ही धक्क्यातून सावरून जा. हे बघा, मला जितका धक्का लागला आणि दुःख झालंय तितका तुम्हालाही धक्का लागला आणि दुःख झालंय. मी व्यक्त याच्याकरता झालो कारण मला ती करमत नव्हतं. मला ते शेवटी आपण एक संवेदनशील समाजात जगणारी माणसं आहोत. आता प्रश्न असा आहे की पुढं काय, त्याच्यामुळं काय एलसी विचार शिर्के साहेब, त्याच्यामुळं एक चेअर खाली करा. त्याच्यामुळं आता पुढं तलवारी मॅन करायच्या की नाही करायच्या, आता मी थोडा बदल स्वीकारतोय. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे. इथे गुन्हे शाखेचे शेळके साहेब शासनाच्या वतीने आले, त्यांना विनंती आहे त्यांनी दादांच्या अस्थि कलशाचं दर्शन घ्यावं आणि पुष्प अर्पण करावे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दादांचा कसा वचक असायचा हे सर्व अधिकाऱ्यांना माहीत आहे. अधिकाऱ्यांची सुद्धा ते तशीच प्रेमी होते सगळ्या गोष्टी. बसा ना, बसल्यानंतर घेऊया. त्यात जो मूळ मुद्दा आहे तो मूळ मुद्दा की थोडे बदल मला माझ्यात करावे लागतील. जर प्रतिभाताई जिल्ह्यात पक्ष वाढवायचा असेल, जिल्ह्यात जर पक्ष ग्रामीण भागात वाढवला तरच ती खरी आदरांजली आणि श्रद्धांजली दादांना ठरेल.